मित्रांनो, 10 जानेवारी वर्षाची पहिली पुत्रदा एकादशी आहे. या दिवशी महिलांनी मुलाबाळांसाठी फक्त एक माळ या मंत्राचा जप करावा. तुम्हाला मुलं असतील तरी तुम्ही हा मंत्र जप करू शकतात, किंवा तुम्हाला संतान प्राप्ती हवी असेल तरी तुम्ही संतान प्राप्तीसाठी हा मंत्र जप करू शकतात. हा मंत्र जप कृष्णाचा मंत्र जप आहे. कृष्णदेव, कृष्ण भगवान, विष्णू भगवान जर तुमच्यावर प्रसन्न झाले तर तुम्हाला संतान प्राप्ती अवश्य होईल. तुमचे मुलं असतील तर त्यांची प्रगती होईल, शिकत असतील तर शिक्षणात प्रगती होईल, त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, त्यांना स्वरक्षण प्राप्त होईल. म्हणून आईने आपल्या मुलाबाळांसाठी अवश्य या दिवशी उपवास सुद्धा करावा. उपवास केल्यानंतर विष्णूची, कृष्णाची सेवा करावी, हा मंत्र जप करावा, दुधाने अभिषेक करावे. हे सगळं आपण केलं तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुमच्या मुलांना, मुलाबाळांना, पुत्रांना याचा लाभ होतो. मुलं नसतील तरी तुम्ही संतान प्राप्तीसाठी हे करू शकतात, आणि संतान असेल तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, प्रगतीसाठी, स्वरक्षणासाठी, रक्षणासाठी तुम्ही हे करू शकतात. पण हे फक्त आईने करायचं आहे, महिलांनी करायचं आहे. हा मंत्र जप तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी 10 तारखेला पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी किंवा सकाळी हात पाय तोंड धुवून देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून माळ घेऊन माळेने हा मंत्र जप करायचा आहे. सगळ्यात आधी हात जोडून प्रार्थना करायची तुमच्या मुलांसाठी, मुलाबाळांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या स्वरक्षणासाठी. आणि मुलं नसतील तर संतान प्राप्तीसाठी तुम्ही कृष्णाला, विष्णूला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर एक माळ, कमीत कमी एक माळ या मंत्राचा जप करा. आणि जास्तीत जास्त जमत असेल, करू शकत असाल तर 11 माळ जप केला तर अतिउत्तम. परंतु नाही जमत असेल तर एक माळ कमीत कमी करा. हा मंत्र काही असा आहे: ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः. अगदी सोपा मंत्र आहे, खूप चमत्कारी, खूप शक्तिशाली मंत्र आहे. नक्की याचा जप करा, नक्की तुम्हाला लाभ होईल. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.